गुल्लरघाट आश्रमशाळा पूर्ववत सुरू करा. आदिवासी पालकांचा प्रशासनाला इशारा. अमरावती जिल्ह्यातील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा गुल्लरघाट ही पालक व शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता अंजनगाव सुरजी येथे स्थलांतरित करण्याचा आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवीन ठिकाणी वर्गखोल्या, वसतिगृह, स्वच्छ पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी आंदोलन कृती समितीचे अध्यक्ष अर्जुन युवताने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व आदिवासी अप्पर आयुक्त यांना निवेदन देण्याचे आले. गुल्लरघाट आश्रमशाळा पूर्ववत दर्यापूर येथे सुरू करावी. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. 7 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. आम्ही सर्व पालक वर्ग, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. निवेदन ह्या कारणास्तव दिलेलं आहे का आता शाळा महोत्सव या आदिवासी विकास विभागाने सुरू केला. मोठ्या पद्धतीने विद्यार्थी शाळेमध्ये बोलवून प्रवेश महोत्सव सुरू केला. परंतु अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील गुल्लरघाट येथे, बाबळी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहे. ती आदिवासी आश्रमशाळा गेल्या 2014 पासून तिथे कार्यरत आहे. मोठ्या संख्येने तिथे विद्यार्थी शिकतात आणि त्या ठिकाणी शिकणारे विद्यार्थी पोपटखेडा, गुल्लरघाट या भागातले असून चांगल्या पद्धतीने शाळा असून तिथल्या मुख्याध्यापक, तिथले अधीक्षक यांनी गेल्या 18 ते 20 तारखेला ते शाळा स्थलांतरित केली आणि कुठेही व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाला सांगितलं नाही, तिथल्या सरपंचाला सांगितलं नाही, कोणत्याही पालक वर्गाची एखादी पालक सभा घेतली नाही. परंतु परस्पर आपला काहीतरी हितसंबंध जोपासण्यासाठी अंजनगाव सुरजीमध्ये एक ठाकरे सभागृहामध्ये ती शाळा शिफ्ट केली. अरे आदिवासी हिताच्या ज्या गोष्टी आदिवासी विकास विभाग करते, परंतु आदिवासी विद्यार्थ्यांचा हित जोपासला जात नाही, आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण दिलं जात नाही. आज जी शाळा ज्या ठिकाणी यांनी स्थलांतरित केली त्या ठिकाणी टिनाचे शेड आहे, त्या ठिकाणी व्यवस्था नाही, तिथं राहण्याची व्यवस्था नाही, तिथं स्वतंत्र वसतिगृह नाही. ही शाळा बदलण्याचं कारण काय ते विचारण्यासाठी आम्ही अपर आयुक्त कार्यालय इथं आलो होतो. कदाचित त्यांना अपर आयुक्त कार्यालय अधिकाऱ्याला हे कारण माहीत नसेल का बरं बदलवण्यात आली, तरी सुद्धा आम्ही त्यांना ठाम भूमिकेमध्ये सांगितलंय. ज्या लोकांनी या शाळा बदलण्यासाठी प्रयत्न केले, एक समिती तयार केली, त्या समितीमध्ये जेवढे समितीचे सदस्य असेल, अध्यक्ष असेल, यांनी कुठेतरी ज्याच्या नावाने ते ठाकरे सभागृहाचा जो संचालक असेल त्याच्यासोबत कुठेतरी हितसंबंध जोपासण्यासाठी कुठेतरी मोठा भ्रष्टाचार तयार करून ती शाळा, दर्यापूरची शाळा अंजनगाव सुरजी 40 किलोमीटर वाढवलेली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि पत्राच्या माध्यमातून सगळ्या पालक वर्गाच्या माध्यमातून मी या प्रशासनाला सांगू इच्छितो की शाळा जर 7 दिवसामध्ये दर्यापूर या ठिकाणी जर पूर्ण स्थापन केली नाही तोपर्यंत आम्ही कोणते विद्यार्थी पाठवणार नाही. कोणत्या विद्यार्थ्यांना पाठवण्याची या भूमिकेमध्ये कोणताही पालक वर्ग नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ ती जे शाळा स्थलांतरित केलेली आहे ते पुनर्स्थापित दर्यापूरमध्ये करण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये अप्पर आयुक्त कार्यालयासमोर सर्व पालक वर्ग, सर्व आदिवासी संघटना मिळून तीव्र आंदोलन केले जाईल आणि याची पूर्णतः जबाबदारी इथल्या प्रशासनाची, शासनाची राहील आणि विद्यार्थी समवेत आम्ही इथेच शाळा भरू हे आपल्याला मी सांगू.